आज भादलवाडी येथे वर्चस्व ग्रुप तसेच केतन भाऊ कुताळ मित्र परिवार त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ भादलवाडी यांच्या आयोजनाच्या वतीने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांना शालेय किटच्या वाटपाकरता आज आपण सगळेजण एकत्रित जमलेलो आहोत आणि आजच्या या कार्यक्रमाला माझ्या समवेत आज मंचावरती उपस्थित असलेले सगळेच प्रमुख असे मानकरी उपस्थित आहेत. तर तुमच्या सर्वांचेच कर्म कर्तव्य आणि कार्य हे नक्कीच बहुमोलाचं आहे आणि तुम्ही तुमचा लाख मोलाचा वेळ या कार्यक्रमाला प्रदान केला त्याबद्दल मी सगळ्यात आधी वर्चस्व ग्रुपच्या वतीने तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानते. काल संतोष भाऊंचा मला आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भात फोन आला होता आणि त्यांनी ज्या पद्धतीने मला वर्चस्व ग्रुपच्या पार्श्वभूमीची माहिती दिली ते ऐकून खरंच खूप आनंद वाटला. तुम्ही सगळेजण जे समाजासाठी राबत आहात धडपड करत आहात तुमच्या खिशातला एक एक रुपया बाजूला टाकून तुम्ही समाज सुधारण्याच्या समाज कल्याणाच्या हितार्थात स्वतःला झोकून घेतला आहे तर ते ऐकून खरंच खूप अभिमान वाटला. सगळ्यात आधी माझी अशी इच्छा आहे की ह्या बाल चिमुकल्यांनी ह्या वर्चस्व ग्रुपच्या सगळ्याच मेंबर्स करता एक जोरात टाळ्या वाजवून त्यांचंही मनापासून कौतुक करावं. संतोष भाऊ तुम्हाला सांगताना देखील मला आनंद होतो की जेव्हा पण समाजकार्याचा विषय निघतो तेव्हा आदरणीय मामांचं नाव घेतल्याशिवाय आम्हाला देखील राहत नाही. कारण आदरणीय मामांच्या मार्गदर्शनाखाली कैलासवासी भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही सगळेच कार्यरत असतो आणि हे कार्य करत असताना आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो की आमची प्रत्येक उपक्रमे हे समाज हितार्थासाठीच लागू होतील आणि ह्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे आणि यापुढे करत राहू. फक्त मागील काही दिवसांपासून मनाला सतावणारी एक बाब म्हणजे 2025 मधले 6 महिने तर निघून गेलेले आहेत आणि या 6 महिन्यात मला असं वाटतं की जगात आणि देशात जी भीषण परिस्थिती ओढावलेली आहे ते बघता एका गोष्टीची जाणीव खूप झाली आहे आणि त्याचा खंत वाटतो म्हणून ती गोष्ट आज इथं मी सगळ्यांसमोर व्यक्त करते की मानवी आयुष्याची काहीच शाश्वती नाही. म्हणजे आज आहे तो उद्या नाही असं होऊन बसलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आयुष्याचं जेवढं पण वरदान वरून मिळालेलं आहे तेवढ्या काळखंडामध्ये एकमेकांसाठी जर समाजकार्यामध्ये तो वेळ जर बहाल केला तर मला असं वाटतं आयुष्य नक्कीच खूप लाख मुलाने सत्कारणी लागेल. आता समोर बसले आहे ते सगळ्याच वयोगटाची माणसं समोर आहेत पण आपली जी आजची नवीन तरुण पिढी आहे त्यांना जर खास काही उपदेश देऊ पाहायचा असेल तर तो मी हा देईल की आपण सध्या सोशल मीडियाच्या ओघात खूप गेलेलो आहोत त्याच्या वेळख्यात अडकलेलो आहोत आणि या मॉडर्नायझेशनच्या नादामध्ये नको त्या सवयी अंगी लागलेल्या आहेत. तर कुठेतरी स्वतःवरती आपल्यासारख्या पिढीने नियंत्रण ठेवलं पाहिजे. प्रत्येक वेळी समाजाला काहीतरी दिलं म्हणजे समाजकार्य घडतं असं होत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. आपल्यातली जी विकृत विचारसरणी असेल विकृत सवयी असतील ज्याच्यामुळे एखाद्याच्या जीवनात नैराश्य येत असेल तर ती विकृत प्रवृत्ती टाळणे त्याचा नाश करणे ह्याने सुद्धा आपल्या समाजासाठी आपण केलेली खूप मोठी जबाबदारी असेल असं माझं प्रामाणिक मत आहे. प्रत्येकाला सगळं काही मिळतं असं नाही सगळं काही साध्य करता येतं असं नाही प्रत्येकाच्या आयुष्यात सगळं काही भरभरून मिळतं असं नाही आणि गेलेली माणसं तर पुन्हा कधीच मिळत नाहीत त्यांची उणीवही भरून काढता येत नाही. त्यामुळे आहे या परिस्थितीमध्ये आहे या वेळेला ज्या लोकांसोबत आपण आहोत ते 4 क्षण माणुसकीचे 4 क्षण समाधानाचे 4 क्षण समाजकार्यासाठी बहाल करावे तेवढाच उपदेश मी आज मंचाचा मान सन्मान ठेवत तुमच्या सर्वांसमोर व्यक्त करतेय आणि पुन्हा एकदा आजच्या या उल्लेखनीय कार्यक्रमाला मला आमंत्रित केल्याबद्दल सगळ्याच आयोजक टीमचे मनापासून आभार. धन्यवाद.